लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा भाग खूप जास्त उशिरा आलेला आहे बरं का. पण असो, खूपच इंटरेस्टिंग असं झालेलं आहे. खूप मजा मस्ती, त्याचबरोबर तेवढीच धमाल आणि विजयचे काळे कारनामे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या भागात पाहिजेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, आपण पाहतोय की इथे पार्थ आलेला असतो आणि पार्थ काव्याला म्हणतो, काय म्हणत होता तो विजय? तेव्हा काव्या म्हणते, काही नाही हो, द्या सोडून, त्याला काय, ही एकटी वाघीणच पुरेशी आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, खरं खरं सांगा देशमुख, काही नव्हता म्हणत, चला तुम्ही, मला क्लासला जायला उशीर होतोय ना. असं कसं जायचं आहे? हे बघा, मी तुमच्यासाठी बीटरूट आणि गाजर ह्याचा ज्यूस बनवून आणलेला आहे, तो प्यायचा आणि मगच जायचं. देशमुख, नाही हो, मला नाही प्यावंसं वाटत, ते मला खूप त्रास होतो त्या पिण्याचा. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अजिबातच नाही, हे तुमच्यासाठी आणि आपल्या होणाऱ्या बाळासाठी अगदीच योग्य आहे आणि त्याचबरोबर ते चांगलंसुद्धा आहे, त्यामुळे हे पिणं फार गरजेचं आहे. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, मग हे 2 ग्लास कशासाठी? मग पार्थ म्हणत असतो, 1 ग्लास तुमच्यासाठी आणि दुसरा ग्लास आपल्या बाळासाठी. मग त्या काव्या म्हणत असते, नाही, त्याची काही गरज नाही, हा 1 ग्लास मी पिते, पण हा 1 ग्लास जो आहे ना, तो बाळाचे बाबा पिणार आहेत. मग आता पार्थ म्हणत असतो, छे छे, मी नाही पिणार. मग काव्या म्हणत असते, तुम्ही पिणार नाही तर मग मी सुद्धा नाही पिणार. कसं लागतं पार्थ, ते मला नाही पिता येणार ते. त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्ही जर पिणार असाल ना मी पिल्याने, तर मी प्यायला तयार आहे. असं म्हणून आता लगेचच इथे काव्या तो ग्लास हातामध्ये घेते. तर पार्थ म्हणत असतो, हे बघा, मी प्यायला सुरुवातसुद्धा केलेली आहे, तुम्ही प्या अगोदर. मग आता लगेचच इकडे पार्थ तो ग्लास तोंडाला लावत असतो आणि स्वतः प्यायला सुरुवात करतो. आता पार्थ पित असताना लगेच तिकडे दुसऱ्या बाजूला काव्यासुद्धा तो ग्लास तोंडाला लावते आणि लगेचच प्यायला सुरुवात करत असते. मग आता दोघांचाही एकत्रच तो ज्यूस संपल्यामुळे पार्थ म्हणत असतो, खरं खरं सांगा, तुम्ही नक्कीच पिऊन घेतलेला आहे ना, का असंच इथे ओतून वगैरे दिला आहे? तेव्हा काव्या म्हणत असते, काय हे देशमुख, मी असं कसं करेल आणि मी ओतून वगैरे का बरं देईल? अजिबातच नाही, मी ओतून वगैरे दिलेलं, मी सगळं काही प्यायले आहे. बरं बरं, चला आता पटकन जायला हो, नाही तर उशीर व्हायला. मग आता इथे पार्थ हा काव्याला सोडवायला निघून जात असतो. आता काव्याला सोडवायला निघून गेल्यानंतर इथे लगेचच विजय हा जिन्यामध्येच असतो आणि तो ह्यांचं बोलणं ऐकत असतो. आता विजय म्हणत असतो, काव्या, तू माझ्यासोबत पंगा घेतलायस. खरं तर तू आयस होशीलही एक वेळा, पण तू बाळाची आई होऊ शकणार नाहीस. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुला बाळाची आई होऊच देणार नाही. आणि तेव्हा तो म्हणत असतो, आता नेक्स्ट प्लॅन ऑन करण्याची वेळसुद्धा आलेली आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इथे आता लगेचच जो काही जीवा आहे तो व्यवस्थित आंघोळ वगैरे करून छान फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो. वर व्हाईट रंगाचा शर्ट घातलेला असतो, तर खाली टॉवेल असतो. आता नंदिनी फोनवर बोलत असते आणि फोनवर बोलत असताना म्हणत असते, हे बघा, तुम्ही ना आनंद निवासमध्ये एकदा येऊन जा बरं. तुम्ही आनंद निवासमध्ये आलात ना तर मग आपण सविस्तर बोलूयात. आणि त्याच वेळेला आता तिला आज आनंद निवासला सुद्धा जायचं असतं आणि म्हणूनच तिची ती सर्व काही तयारी इथे सुरू असते. आता जीवा म्हणत असतो, काय ग नंदिनी, आज तू आनंद निवासला निघालीस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, तर आनंद निवासला तर जावंच लागणार आहे ना, कारण कामच तेवढं महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला तो म्हणत असतो, नाही नाही, अगं बघ ना, बाहेर किती ऊन आहे आणि बाहेर एवढं ऊन असताना तू अशी उन्हामध्ये जाणार नाही, नको ना, नको जाऊस आज, कारण रूमच आता इथे गरम झाली म्हटल्यावर तू कशाला उगाचच बाहेर जातेस. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, 1 मिनिट हा जीवा, जेव्हा मला कुठेतरी कामाला जायचं असतं ना तेव्हा मात्र तुम्हाला हे असे चाळे सुचतात. काय चाललंय तुमचं? मी अजिबात तुमचं काहीच ऐकणार नाही, मला जायचं आहे कामाला आणि काम करणं तेवढंच गरजेचं आहे. मग त्या नंदिनी पुढे निघालेली असते. त्याच वेळेला जीवा तिचा हात ओढतो आणि स्वतःकडे खेचत असतो. जेव्हा स्वतःकडे खेचतो तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय चाललंय जीवा, सोडा, अहो उशीर होतो, जाऊ देत ना. आणि तेव्हा आता इकडे लगेचच जीवा म्हणत असतो, नाही, सोडणार तर नाही आहे, कारण मी तुला जाऊच देणार नाही आहे, कारण इथे माझे टॉनिक दिल्याशिवाय मी तुला थोडी ना जाऊ देणार आहे. काय चाललंय जीवा, हे बघा, असं सकाळी सकाळी उगाचच तुम्ही हे असले डायलॉग वगैरे मारू नका बरं, जाऊ द्या, मला कामं करायची आहेत आणि असं काय करताय? त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, सुटेल बरं का. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही, खूप घट्ट बांधलेली आहे गाठ, त्यामुळे काही सुटणार नाही. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी म्हणत असते, मी लग्न गाठीबद्दल नाही बोलत आहे, मी तुम्ही बांधलेल्या त्या टॉवेलबद्दल बोलत आहे. मग आता लगेचच इकडे जेव्हा हसायला लागतो
आणि दोघं जण एकमेकांच्या फार जवळ येतात. तेवढ्यातच तिथे आशा येते. आता आशा आल्याबरोबर ती जीवादादा असा आवाज देते. जीवादादा असा आवाज दिल्याबरोबर आता ते दोघेही जण एकमेकांपासून बाजूला होतात. आणि त्यानंतर इकडे आता लगेचच नंदिनी म्हणत असते, अगं काही नाही, ते काय झालं ना, जीवाच्या डोळ्यामध्ये गेलं होतं, मग ते खुपत होतं ना, त्यामुळे मी ते काढण्याचा प्रयत्न करत होते, बस एवढंच. हो की नाही जीवा? त्यावर जीवा म्हणत असतो, हो मला हल्ली ना ह्या घरातले सगळेच जण खुपायला लागलेले आहेत. आणि तेव्हा नंदिनी आशा ह्या दोघीजणी खाली निघून जातात. आता जीवा म्हणत असतो, खरं तर ना काय चाललंय ना मला कळतच नाही. जेव्हा जेव्हा मी इथे किस घेण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तेव्हा घरामध्ये इथे अलाराम वाजतो की काय काही कळतच नाही. सगळेजण त्याच वेळेला येऊन टपकतात. असो, आता इकडे डायनिंग टेबलवर सर्वजण बसलेले असतात. मानिनी आत्तापर्यंत आलेली नसते, त्यामुळे नंदिनी म्हणत असते, आई आतापर्यंत आल्या नाहीत, काय झालं बाबा, आई कुठे आहे? तेवढ्यातच विक्रम म्हणत असतात, अरे येतच आहे, ते बघ आली. आता मानिनी आलेली असते आणि जेव्हा मानिनी येऊन पाहते तर काय, सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात. मग आता नंदिनी म्हणत असते, आई काय झाले? तुमचे डोळे ना जरा सुजलेले दिसत आहेत, सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही काही नाही ग छे, थोडीशी झोप झाली नाही रात्री. नक्की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना? म्हणजे तसं असेल तर सांगा बरं का. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, नाही नाही तसं काहीही नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे बघ. मग आता मानिनी म्हणते, ऐक ना, इथे कव्या कुठे आहे? कव्या आली नाही का, आणखी उठली नाही आहे का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई जरा शांत हो, हे बघ कव्या उठल्या पण आणि क्लासला पण गेलेल्या आहेत. काय क्लासला गेली? काय गरज आहे क्लासला जाण्याची? अगं असं काय करतेस, त्यांना क्लासला जावं लागणार ना. अगं पण तरीसुद्धा, आणि तिने काही खाल्लंय का, अशी कशी गेली ती क्लासला निघून? तेव्हा पार्थ म्हणत असतो, हे बघ आई काळजी करू नको, त्यांना गाजर आणि त्याचबरोबर बीटरूटचा ज्यूस देऊनच पाठवलेला आहे, तुला काळजी करण्याची काही गरज नाही. बरं तू पहिले शांत हो बरं. तेव्हा मानिनी म्हणत असते, नक्की ना? हो नक्कीच. आणि आई काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना? म्हणजे तू कसले तरी टेन्शनमध्ये आहेस, काही काळजी करण्यासारखं आहे का? तसं असेल ना तर तू आमच्यासोबत सांगू शकतेस, बोलू शकतेस. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही तसं काळजी करण्यासारखं वगैरे काही नाही. काही नाही कसं आई, काहीतरी आहे, बोल ना काय झालेलं आहे? त्याच वेळेला आता इथे मिथून म्हणत असतो, त्याचं काय ना, मला ना एक कोडं सोडवण्यासाठी कोणी मदत करेल का? काय आहे ना, कोडं खूपच महत्त्वाचं आहे. पण मग आता इकडे पार्थ म्हणत असतो, हे बघ आई काळजी करू नकोस, प्लीज जरा शांत हो ना. आणि हे बघ काव्याची वगैरे काळजी करण्यासाठी आई तुम्ही नका काळजी करू, काव्याची काळजी वगैरे करण्यासाठी मी आहे ना, तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही. त्याच वेळेला मानिनी म्हणत असते, अच्छा तू घरीच आहेस ना, बरं झालं गं बाई. मग आता मिथून म्हणत असतात, अगं ती घरी नाही आहे, तिलासुद्धा बाहेर जायचे कामासाठी, तिलासुद्धा आनंद निवासला जायचं आहे. असं म्हटल्याबरोबर आता मानिनी म्हणत असते, अरे काय चाललंय हे तुमचं, तुम्ही कोणीच घरी नाही येतं, तुम्ही नुसतं काम 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 आणि कामच करताय का? हे बघ नंदिनी, उगाचच काम करण्याची काही गरज नाही आहे. आणि तुला कशासाठी जायचं आहे? हे बघ जाऊ नकोस ना प्लीज, इथे जाऊ नकोस, घरीच राहा ना. आणि मला तुम्हा दोघींची सुद्धा फार काळजी वाटते बरं का. मग आता नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, काय एवढी काळजी करताय? तेव्हा पार्थसुद्धा म्हणत असतो, हो आई तू खरंच खूप जास्त काळजी करतेस आणि खूप जास्त गोष्टींचा विचार करतेस. हे बघ ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू नकोस बरं. हे बघ काही कोणाला होणार नाही आहे. त्याचबरोबर आता मानिनी म्हणत असते, आणि ना आज मी ना इकडे जे काही गुरुजी आहेत ना, त्या गुरुजींकडे जाऊन इथे काळा दोरा घेऊन येते, म्हणजे नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघींना सुद्धा बांधता येईल. मग आता इथे पार्थ मुद्दामच मानिनीला म्हणत असतो, खरं तर इकडे ना जे गुरुजी आहेत ना, ते गुरुजी जरा डेंजरच आहेत बाबा, म्हणजे प्रत्येक सोल्युशनचं ते उपायच आहेत. तेव्हा मानिनी म्हणते, काय चाललंय तुम्हा दोघांचं सुद्धा, तुम्ही दोघं जण मुद्दामून इथे चेष्टा आणि मस्करी करताय का? हे बघा तुम्हाला हे सगळं काही करायचं सुचतंय का? त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, नाही आई नाही, तसं काही नाही आहे. मग आता नंदिनी म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जायचं आहे ना गुरुजींकडे तर तुम्ही नक्की जा, तुम्हाला कोणी काहीही बोलणार नाही, असं आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मानिनी म्हणत असते, हो मी तर जाणारच आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इकडे जाणारच आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे आता जीवा हा नंदिनीला सोडवण्यासाठी बाईकवर निघालेला असतो. आणि त्याच वेळेला आता इथे नंदिनी म्हणत असते, चला मला सोडून या. मग आता सोडवायला निघाल्यानंतर आपण पाहतो की मानिनी म्हणत असते, काही गरज नाही,
तुम्ही इकडे असं जाणार नाही आहात, तुम्ही गाडी घेऊनच जाणार आहात. पण त्याच वेळेला विक्रम म्हणत असतात, अगं मला जायचं आहे ना गाडीने. मग जीवाची तर गॅरेजला आहे ना गाडी. मग आता मानिनी म्हणत असते, त्याने काही फरक पडत नाही आहे, तुम्ही एक दिवस रिक्षाने जा. असं म्हणून आता इकडे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवाला कार दिलेली असते. दुसऱ्या बाजूला मिथुन म्हणत असतात, ऐका ना मानिनी वहिनी, मला प्लीज तुम्ही एक कोडं सोडवायला मदत करा ना. काळ आणि बाळ हे कोडं असतं आणि हे कोडं ऐकल्याबरोबर आपण पाहतो मानिनीला धक्का बसलेला असतो. आता मानिनीला धक्का बसल्यानंतर इथे आता मिथुनला श्रेयाचा कॉल आलेला असतो आणि श्रेयाचा कॉल आल्यानंतर इकडे आता लगेचच श्रेया म्हणत असते, बाबा फी भरायची आहे आणि फी भरायची आहे असं सांगितल्यानंतर आपण पाहतो की आता मिथुन म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, 2 दिवसामध्ये माझं नक्कीच पेमेंट होणार आहे. एकदा का माझं पेमेंट झालं ना मग मी फी भरतो आणि जर नाही झालं तर आपली मानिनी मामी जिंदाबाद आहे. मी मानिनी मामीला सांगतो, मग ती आपल्याला पैसे देईल. असं म्हटल्याबरोबर फोन ठेवला जातो आणि तेवढ्यातच आता इथे विजय आलेला असतो आणि विजय आल्याबरोबर तो म्हणत असतो, काय मग मिथुन काका, प्लीज तुमचा स्कॅनर वगैरे देता का. तेव्हा ते म्हणत असतात, का कशासाठी. नाही म्हणजे तुम्हाला पैशाची गरज आहे वाटतं. मग मी म्हटलं की तुम्हाला काही पैसे वगैरे देतो म्हणून म्हटलं. तेव्हा मिथुन म्हणत असतो, 1 मिनिट, हे सगळं करण्याची काही गरज नाही. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला अजिबातच सांगू नका, समजलं का तुम्हाला. आणि हे सर्व काही होत असताना आता आपण पाहतो की इथे विजय म्हणत असतो, 1 मिनिट, तुम्ही सुद्धा ह्या घरचे जावईच आहेत आणि मी सुद्धा ह्या घरचा जावईच आहे. मग काय करायचं आणि काय नाही ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला नका सांगू आणि कोण कोणाला सांगते हे सुद्धा तुम्ही बघायला हवं की नाही. त्याच वेळेला मिथुन म्हणत असतो, 1 मिनटं, ह्या घराशी माझं नातं खूप जुनं आहे आणि ह्या घरातील माणूस प्रत्येक माझा आहे. त्यामुळे तुम्ही उगाचच मला ह्या सगळ्या गोष्टी सांगू नका. त्याच वेळेला आता विजय म्हणत असतो, जर मला सांगा ह्या घराशी तुमचं नातं जुनं आहे ना, तर मग इथे जर विक्रम काका इथे जीवाला ऑफिसमध्ये काम देऊ शकतात तर तुम्हाला का नाही दिलं मग आत्तापर्यंत. तुम्हाला असं इतरांपुढे पैसे पसरण्याची गरज नसती पडली किंवा तुमचं अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला पैसे ट्रान्सफर केले गेले असते ना. पण तसलं काहीच नाही आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, माझ्यासाठी कोण किती काय महत्त्वाचं आहे ना हे तू मला सांगायची गरज नाही आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी एक सांगत आहे आणि ती म्हणजेच की इथून पुढे मी काय करायचं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही पडू नका, समजलं तुम्हाला. असं म्हणून आता तो निघून जात असतो. आता तो निघून गेल्यानंतर इकडे विजय म्हणत असतो, आता तर मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडावंच लागणार आहे. तेवढ्यातच दाराची बेल वाजते. आता दाराची बेल वाजल्यानंतर मानिनी धावतच दरवाजा उघडायला जाते. दरवाजामध्ये एक अनोळखी व्यक्ती असते. तेव्हा मानिनी म्हणत असते, तुम्ही कोण. त्यावर ती व्यक्ती म्हणत असतं, आम्ही ना इथे पाळणा घ्यायला आलेलो आहोत. अच्छा अच्छा, तुम्ही पाळणा घ्यायला आलात का, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, या ना. मग आता मानिनी जीवा आणि नंदिनीच्या ह्या दोघांच्याही खोलीमध्ये ती त्यांना घेऊन जाते आणि जेव्हा जीवा नंदिनीच्या खोलीमध्ये जाते तेव्हा तो पाळणा पूर्ण असेंबल करून ठेवलेला असतो. त्याच वेळेला आता आपण पाहतो ते म्हणत असतात, सॉरी पण हा पाळणा आम्ही घेऊन नाही जाऊ शकत. तेव्हा मानिनी म्हणत असते, का नाही, बघा ना तुम्ही हा पूर्ण पाळणा जो आहे ना जॉईंट करून ठेवलाय. त्यावर मानिनी म्हणत असते, अहो मग उलट चांगलंच आहे ना. हे बघा, ज्यांना पाळणा द्यायचा हा ना तुम्ही, त्यांना उलट हे सगळं काही असं जॉईंट वगैरे करण्याची गरज नाही पडणार, तुम्ही आरामात त्यांना देऊ शकता ना. मग आता ते गृहस्थ म्हणत असतात, हे बघा मॅडम, तसं नाही करता येणार कारण हा पाळणा वापरलेला आहे. मानिनी म्हणत असते, अहो कोरा करकरीत पाळणा आहे, बघा ना तुम्ही एकदा, आम्ही कोणीही हा पाळणा अजिबात वापरलेला नाही, तुम्ही एकदा चेक करा ना प्लीज. त्यावर ती व्यक्ती म्हणत असते, नाही आम्हाला नाही हे करता येणार. मानिनी म्हणत असते, मी तुम्हाला पणं देऊ का पणं. तेव्हा आता इकडे ते म्हणत असतात, तुम्ही मला कैरीचं पणं दिलं तरी चालेल, पण सॉरी मी हा पाळणा नाही घेऊन जाऊ शकत. असं बोलल्याबरोबर आपण पाहतो की आता इथे मानिनीला खूप मोठा धक्का बसतो. त्याच वेळेला आता इकडे मानिनी म्हणत असते, अहो तुम्ही 1-2 हजार रुपये थोडेफार कमी दिले ना तरीसुद्धा चालेल, पण मी काय म्हणते, तुम्ही हा जो काही पाळणा आहे ना तो प्लीज घेऊन जा ना. आता हे सर्व काही बोलणं होत असताना इकडे आता लगेचच जीवा आलेला असतो आणि जीवा आल्याबरोबर इकडे मानिनी त्याच्यावर ओरडते आणि म्हणत असते, जीवा ए मेल्या, काय केलेस तू, हे तुला माहिती नव्हतं का पाळणा ओपन करून ठेवायचा नाही म्हणून. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, असू दे ना, इट्स ओके,
मी तो पाळणा जो आहे ना तो अडगळीच्या खोलीमध्ये नेऊन ठेवतो. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, हे बघा काही जरी झालं ना तरीसुद्धा आम्ही हा पाळणा नाही घेऊन जाऊ शकत. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, हा जो काही पाळणा आहे ना तो असेंबल केलेला आहे आणि आत्ता जरी एखाद्या गृहस्थाला आम्हाला हा पाळणा द्यायचा असला ना तरीसुद्धा तो पाळणा आम्हाला त्याला देता येणार नाही आहे आणि त्यामुळे आम्ही हा पाळणा नाही घेऊन जाऊ शकत. आता इकडे मानिनी म्हणत असते, हा पाळणा नेमका आहे तरी केवढ्याचा? तेव्हा आता इकडे जीवाने जवळपास तो 20,000 रुपये एवढे पैसे देऊन पाळणा घेतलेला असतो. मग आता मानिनी त्याला ओरडते आणि म्हणत असते, अरे मेल्या, वेड आहेस का? 20,000 रुपयाचा तू पाळणा घेतलायस, तुझी हिंमत कशी झाली एवढं सगळं काही करण्याची आणि एवढा मोठा पाळणा घेण्याची? तू तू हे काय करून बसलायस? अरे वेडा आहेस का तू? हे सगळं काही तू करायला नको होतंस. का असं वागलायस तू? का ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तू ह्या पद्धतीने केलायस? किती आणि कशा पद्धतीने तू चुकीचा वागलेला आहेस? अरे डोक्यावर पडलायस का तू? असं आता इथे मानिनी बोलत असते आणि सांगत असते त्याला. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं अगं माते, जरा ऐकून घे माझं. तेव्हा ती म्हणत असते, अरे काय ऐकून घेणार आहे मी तुझं? बोल ना. 20,000 रुपये दिलेस. खरं ना इथे ना तुला आणि त्याचबरोबर या पार्थला, तुम्हा दोघांना भावांना सुद्धा तुमच्या वडिलांनी म्हणजेच बाबांनी ना खूपच जास्त लाडवून ठेवलेला आहे. तेवढ्यातच नंदिनी येते आणि नंदिनी आल्याबरोबर म्हणत असते, काय झालं, तुम्ही आणखी पाळणा दिला नाही? त्याच वेळेला आता इकडे मानिनी म्हणत असते, काय गं नंदिनी, केवढ्याचा आहे हा पाळणा? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो आई, यांना डिस्काउंट देऊन 7,500ला दिलाय म्हणे, खूप छान बसला ना. त्यावर मानिनी म्हणत असते, काय रे मेल्या, हां इथे आईला पण फसवतोयस आणि बायकोला पण इथे फसवतोयस, बायकोला सुद्धा सांगतोयस ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय झालं आई? अगं काय झालं, काय झालं? अगं ह्या मेल्यानं 20,000 रुपयाचा हा पाळणा आणलेला आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय काय सांगताय काय आई? हा पाळणा 20,000 रुपयाचा आहे? मग आता नंदिनी म्हणत असते, हो तेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते की हा पाळणा जो आहे ना तो 20,000 रुपयाचा आहे. तेव्हा आता इकडे जीवा म्हणत असतो, तुम्ही दोघी जणी अजिबात काळजी करू नका बरं. काही जरी झालं ना तरी हा जो काही पाळणा आहे ना तो मी व्यवस्थित इथे आशाताईंना सांगतो आणि आम्ही हा पाळणा जो आहे ना तो अडगळीच्या खोलीमध्ये ठेवतो. त्याच वेळेला तुम्ही उगाचच एवढा त्रास आणि त्रागा करून घेऊ नका बरं. हे घ्या, तुम्हाला दोघींना सुद्धा तहान लागली असेल ना, पाणी पिऊन मला मारून मारून घ्या, पाणी प्या जरा. त्याच वेळेला आता मानिनी आणि नंदिनी दोघी जणी म्हणत असतात, नाही काही गरज नाही आहे हे पाणी पिण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची. जे काही पाणी वगैरे प्यायचं आहे ना ते तुझं तुझं पी, तू मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच सांगू नकोस, आलं का तुझ्या ध्यानात? असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता मानिनी तिथून निघून जाते. आता मानिनी तिथून निघून गेल्यानंतर इकडे जीवा म्हणत असतो, काय गं नंदिनी, मला एक गोष्ट सांग, तू सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जाऊन बोललीस ना, तुला सुद्धा असं वाटत होतं ना? त्याच वेळेला आता तू मला एवढं मारलंयस ना. मग आता नंदिनी म्हणत असते, स्वारी जीवा स्वारी. म्हणजे काय ना, आता आईच्या बाजूने बोलायचं म्हटल्यावर थोडंसं त्यांच्या कलाने घ्यावं लागलं ना. मग आता लगेचच इकडे ती म्हणत असते, तो म्हणत असतो, म्हणजे काय हे, तो आईच्या बाजूने बोलायचं म्हणून तू मला एवढं मारणार आहेस का? त्यावर आता ती म्हणत असते, कुठे लागलं स्वारी स्वारी, माफ करा ना. मग आता लगेच इथे नंदिनी त्याच्या हातावर फुंकर मारत असते आणि तो थोडासा वर वर करत गालाकडे तिचा हात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इथे मानिनी किचनमध्ये येते आणि तेव्हा पार्थ तिला किचनमध्ये दिसतो. आता किचनमध्ये असताना लगेच आता ती विचारते, काय पार्थ काय करतोयस? आणि काय रे, मी तुला किती फोन केले, कधी आलायस तू आणि तुझा फोन कुठे? तेव्हा तो म्हणत असतो, अगं मी बराच वेळ झाला आलेलो आहे, फोन माझा ना बेडरूममध्ये आहे. अरे पण किती फोन केले, काय बनवतोयस तू हे? काही नाही, कॉफी. अरे कॉफी कशाला, आणि आत्ता कॉफी पिण्याची वेळ आहे का? कव्या कुठे? कव्या आहेत ना, त्या अंघोळ करतायत. अच्छा, त्याचं काय ना, दिवसभर क्लासमध्ये होत्या ना, मग क्लासमध्ये असल्यामुळे त्यांना थोडंसं फ्रेश व्हायला गेलेलं आहेत. बरं ठीक आहे, ते सगळं ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बायकोसाठी काय बनवलेस? तेव्हा पार्थ म्हणत असतो, बायकोसाठी ना फ्रूट सॅलड बनवले. अरे वा, मग ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे ना, बायकोसाठी फ्रूट सॅलड बनवलेस म्हणून. बायकोसाठी काय, तुझ्यासाठी सुद्धा बनवू शकतो, हे घे टेस्ट कर एकदा. मग त्या मानिनी ते फ्रूट सॅलड टेस्ट करत असते आणि तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे वा, तुझ्या हाताला तर फारच छान चव आहे, आणि तू काय बनवलंयस? तेव्हा तो म्हणत असतो, माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली. मग मानिनी म्हणत असते, काय हे पार्थ, ब्लॅक कॉफी कशाला, झोपायचं नाही आहे का?
मग आता तो म्हणत असतो, अगं आई काय आहे ना, पेंडिंग कामं खूप पडलेली आहेत आणि पेंडिंग कामं खूप पडलेली असल्या कारणाने ना हे बघ मला आता नाही हे करता येणार, जागरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाही करता येणार आणि म्हणूनच तुला सांगू का मला ना इथे रम्याचं काम करावंच लागणार आहे. रम्याने असं आयत्यावेळी रिझाईन केलं आणि आईचं आयत्यावेळी रिझाईन केल्यामुळे मला आता तिची कामं करावी लागणार आहेत. तेव्हा मानिनी म्हणत असते, पण एखादी नवीन कोणीतरी व्यक्ती बघायची ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई तुला माहिती ना मला किती परफेक्ट लागतं. जोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती भेटत नाही ना तोपर्यंत मला हे सगळं काही असंच करावं लागणार आहे. मग आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला हे सगळं विजयने ऐकलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी विजयने ऐकल्यानंतर लगेचच आता तो त्याच्या सरजीला फोन करत असतो आणि सरजीला फोन केल्यानंतर आता म्हणत असतो, काय मग सरजी, खरं तर कहाणीमध्ये ट्विस्ट येणार आहे. कसला ट्विस्ट येणार आहे असं म्हटल्याबरोबर आता तो म्हणत असतो, काय ना असं म्हणतात की दुसऱ्यात तिसरं आल्यावर आनंद येतो, पण जर दुसऱ्यात तिसरी आली तर धमाका नाही का होणार. मग आता आपल्या नवीन कॅरेक्टरची इथे याच्यामध्ये एंट्री घेण्याची गरज आहे. कसं आहे ना, कहाणीमध्ये ट्विस्ट येणं फारच जास्त गरजेचं आहे. दुसऱ्यात तिसरी नक्कीच आली पाहिजे असं तो बोलत असतो. त्याचसोबत आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र इथे नंदिनी जवळपास पहाटचे 2:45 होत आलेले असतात आणि तेव्हा जागीच असते. इकडे मात्र आपला जीवा ढाराढूर घोरच झोपलेला असतो आणि ढाराढूर झोपलेला असताना आता नंदिनी त्याला उठवत असते. म्हणत असते, जीवा काय करताय, उठा ना प्लीज, काय करताय. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, अगं काय हे नंदिनी, काय चाललंय तुझं, जरा शांत बसणार आहेस की नाही. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा प्लीज उठा ना. काय तेव्हा जीवा म्हणत असतो, काय झाले सांगणार आहेस का. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला सांगू का. काय सांग ना. जीवा तुम्ही ना म्हणजे असं एवढं सगळं काही बोलात ना, मला ना स्वप्न पडले, म्हणजे ना तुम्ही माझ्यासाठी मस्त पापलेट वगैरे बनवले, म्हणजे तुम्ही ना झोपताना कसं पापलेट सुरमई वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असं बोलत होते ना, त्यामुळे ना मला मला असं वाटलं की मी ना पापलेट खाते. अच्छा मग जीवा काय चाललंय तुमचं, मला आता पापलेट खायची इच्छा होतीये आत्ता ह्या वेळेला. अगं आता ना हे बघ, मी उद्या सकाळी मस्त मार्केटमध्ये जाईन, तुझ्यासाठी मस्त पापलेट वगैरे घेऊन येईल आणि मस्त तुला ना लंचला खायला देईलच, ठीक आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा काय हे तुमचं, मला पापलेट आत्ता खायची इच्छा होतीये, दुपारी नाही जीवा. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं वेडी आहेस का, आत्ता कुठे पापलेट आहेत. बरं ठीक आहे थांब, मी खाली जातो मार्केटमधून पटकन घेऊन येतो आणि नंतर तुला बनवून देतो. जीवा आता पहाटेचे 3 वाजलेत, आता कुठे मार्केट चालू असणार आहे. काय सांगतेस काय, पहाटचे 3 वाजलेत आणि तुला आत्ता पापलेट खावंसं वाटते. तेव्हा ती म्हणत असते, जीवा मला नाही खावंसं वाटत, आपल्या मिनी नंदिनीला पापलेट खावेसे वाटते. त्याच वेळेला जीवा म्हणत असतो, काय सांगतेस काय. बरं बरं बरं, तू काळजी करू नकोस बरं का. आता ना इथे भाऊच्या धक्क्यावर ना मस्त पहाटेच पापलेटवाला येतो आणि पहाटेच पापलेटवाला आल्यानंतर मी मस्त त्याच्याकडे जातो, मस्त असे ताजे ताजे पापलेट घेऊन येतो आणि ताजे ताजे पापलेट घेऊन आल्यानंतर मस्त मी तुला इथे बनवून देतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण जीवा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आज ना इथे पापलेट खाण्याची वेळच नाही आहे. म्हणजे ना आजचा दिवस आपल्या इथे पापलेट कोणीच खात नाही. मग काय करायचं, तू नको काळजी करू, सगळेजण उठायच्या अगोदर मी तुला पापलेट बनवून देतो, ठीक आहे. मस्त असा त्याला मीठ मसाला वगैरे लावूया, मस्त फ्राय करूया आणि तुला इथे मी गरमागरम खायला घालतो, ठीक आहे. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये पाहूयात. उद्याचा भाग सुद्धा खूप खतरनाक आहे बरं का. आता खरं तर बिचारा जीवा पहाटेच गेलाय पापलेट आणण्यासाठी, तो पापलेट घेऊन येतोय मस्त किचनमध्ये, तो नंदिनीसाठी पहाटेच पापलेट बनवतोय. आता पहाटेच पापलेट बनवत असताना नंदिनी घाबरते आणि म्हणत असते, जीवा तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला ना फारच भीती वाटते. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, की बघा ना आता जर इथे मी आत्ता म्हणजे हे जर कोणी पाहिलं तर काय होणार आहे पापलेट वगैरे खाताना. त्याच वेळेला आता मानिनीचा आवाज येतो, जीवा नंदिनी करून असा मानिनीचा आवाज आलेला असतो आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, बहुतेक कोणीतरी आलेला आहे, आता काय करायचं जीवा, असं ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आता लगेचच दोघांनाही फार भीती वाटत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इकडे विजय थोडासा तोंड टाकून बसलेला असतो आणि विजय तोंड टाकून बसल्यानंतर आता इथे जी काही वसू आहे ती म्हणत असते, काय झाले विजयराव, कसला एवढा विचार करताय. हे बघा कोणत्याही गोष्टीचा एवढा विचार करू नका. त्याच वेळेला विजय म्हणत असतो, मला ना समजत नाही काय करावं म्हणून.
आता इकडे ती म्हणत असते, हे बघा एक डाव फसला म्हणून काय झालं, दुसरा डाव नक्कीच जिंकू शकतात ना. म्हणजे मला नाही समजलं काय म्हणायचं आहे तुम्हाला. त्याच वेळेला आता ती म्हणत असते, तुम्हाला सांगू का, जर आपण आनुवंशिकतेचा विचार केला ना तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, नंदिनी आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघींच्या आईचं सुद्धा ना 3 वेळा मिसगॅरेज झालं होतं. मग तसाच डाव टाकला तर आता इकडे शारदा ही नंदिनी आणि त्याचबरोबर इथे काव्या ह्या दोघींना भेटायला आलेली असते आणि ती म्हणत असते, खरं तर मला तुम्हा दोघींची फार काळजी वाटते. माझ्या बाबतीत जे झाले ना ते तुमच्या बाबतीत व्हायला नको म्हणून. मग त्या काव्या म्हणत असते, अगं आई तू वेडी आहेस का, हे बघ तसं काही होणार नाही. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जर काही होणार असेल ना तर ते फक्त आणि फक्त माझ्या बाबतीत होऊ दे. इकडे माझ्या नंदिनी ताईच्या बाबतीत काहीही व्हायला नकोय आणि मी तिला काहीसुद्धा होऊ देणार नाही, असं इथे ती बोलत असते. त्याच वेळेला नंदिनी आता काव्यावर ओरडते आणि म्हणत असते, काय चालले काव्या तुझं, तू वेडी आहेस का, इथे तुझ्या बाबतीत का बरं सगळं काही होऊ द्यायचं आहे, त्याची काही एक गरज नाही, समजलं वेडाबाई कुठची, असं म्हणून आता काव्याला दोघी जणी शांत करत असतात. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.